तर झी24 तासनं उघडकीस आणलेलं जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये एक महत्त्वाची बातमी. काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलंय. पुणे मुंढवा जमीन प्रकरणामध्ये संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे आणि या जमीन प्रकरणामध्ये नेमलेल्या चौकशी समितीमधील अधिकारी सुद्धा या प्रकरणात सहभागी आहेत, त्यामुळे ही समिती रद्द करावी. विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी ही मागणी केली आहे. स्वतंत्र समिती नेमून निष्पक्ष चौकशी करण्याची काँग्रेसनं मागणी केली आहे. महसूल मंत्री आणि मुख्य सचिवांना देखील पत्र लिहिलंय आणि या प्रकरणातील जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी केलेली आहे. आमची मागणी आहे की या सर्व प्रकरणाची ज्या जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हे सगळे झालं त्याच्याच अध्यक्षतेखाली चौकशी नेमायची, म्हणजेच त्या प्रकरणामध्ये सत्य परिस्थिती बाहेर येणार नाही. म्हणून मी सविस्तर 2 पानी पत्र मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे आणि त्यामध्ये ही जर चौकशी पूर्ण झाली आणि ती समिती रद्द करा, विभागीय आयुक्ताच्या अध्यक्षतेखाली करा, न्यायाधीशाच्या हायकोर्टाच्या अध्यक्षतेखाली चौकशी करा, तर या प्रकरणातलं सत्य बाहेर आहे. ही समिती निष्पक्ष नाही. या समितीत ज्यांच्याकडे अधिकार होते, ज्यांनी ही फाईल हँडल केली, असेच लोक या समितीत आहे आणि ते काही स्वतःच्या विरोधात अहवाल कसे बनवणार? मीच चोरी केली आणि चौकशी समिती माझीच नेमली तर मी थोडी म्हणणार आहे की मी चोरी केली. त्यामुळे ही समिती निष्पक्ष नाही हे स्पष्ट वडेट्टीवार बोलले, हे खरं बोललेले, सत्य बोलले, हे भूमिका बरोबर आहे.